गजानन एक साधा शाळा शिक्षक होता. तो प्रामाणिकपणे काम करायचा, पण पगार कमी असल्यामुळे घर चालवणं कठीण व्हायचं. एक दिवस त्याच्या मुलीला तत्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि 10,000 रुपये लागले. त्याच्याकडे फक्त 50 रुपये होते. तो रडत रडत स्वामींच्या मूर्तीसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, हे संकट तुमचं आहे आता. माझं काही नाही उरलं. त्याने स्वामींचा फोटो बॅगमध्ये ठेवला आणि हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला एक वयोवृद्ध माणूस भेटला, ज्याने विचारलं, बाप, एवढं उदास का दिसतोस? गजाननने सर्व कथा सांगितली. तो वृद्ध हसला आणि म्हणाला, हे घे, माझ्याकडे थोडे पैसे आहेत, वापरून घे. आणि त्याने त्याला 10,000 रुपये दिले. गजानन चकित झाला. त्याने विचारलं, तुमचं नाव काय? तेव्हा तो माणूस शांतपणे म्हणाला, माझं नाव विचारू नकोस, मी फक्त स्वामींचा एक दूत आहे. गजानन लगेच हॉस्पिटलमध्ये गेला. मुलीवर उपचार झाले आणि ती बरी झाली. पुढच्या दिवशी तो त्या आजीबाईंसारख्या माणसाला शोधायला गेला, पण कोणीच तसला व्यक्ती पाहिलाच नव्हता. गोष्टीचा संदेश: स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच उपाशी, विवश किंवा संकटात सोडत नाहीत. त्यांच्या कृपेने पैसा, उपाय आणि योग्य वेळेस मदत होते.